की हे जे लिंबाचं झाड आहे याच्या खालून श्रीराम गेले होते जेव्हा हरण मारायला आले होते तेव्हा. हे आपण गणपतीच्याच आहे. हे बघा ही सोंड मूर्ती, हे बघा इथं पण हात दात अर्धा तुटलेला, इथे पण हे कोरीव काम बघा किती भारी आहे. जी खंडित झालेली किंवा भग्न आहे म्हणू शकता तुम्ही तिला. आणि किती मोठी बघा, दगडातलीची पूर्ण ही पण तुम्ही बघू शकता. आणि एकदम भारी आहे आणि पूर्ण दगडातली ही पण. हा जुना वाडा आहे, असा इतका भारी दरवाजा आहे. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे रविवार, सकाळचे 8:30 वाजलेले आणि मी चाललेलो आहे एका महादेव मंदिरामध्ये. तर मी ना सगळ्यात आधी मुद्देश वाडगाव इथं आलेलो आहे. म्हणजे आमच्या गावाशेजारीच एक गाव आहे मुद्देश वाडगाव, तिथे आलेलो आहे मी आता. आणि तिथून पुढं मला जायचं आहे त्या मंदिरामध्ये. मी तुम्हाला सांगतो पुढं जाऊ. तर इथं आहे ना भरपूरशे तळे आहे या गावामध्ये. हे पहिलं तळं आहे आणि त्याच्यामध्ये इतकं पाणी आहे साधारणतः. वाडगाव गावामध्ये आलो तुम्ही. आणि हे बघा असे वाडे राहत होते पहिले मराठवाड्यामध्ये, असे चिरेबंदी वाडे. हा जुना वाडा आहे, असा इतका भारी दरवाजा आहे. आणि समोर इथं पण एक आहे दुसरा. हा बघा वरती विटांचं काम आहे आणि खाली पूर्ण चिरेबंदी आहे, जो की एकदम भारी आहे. आता मी जातो समोर. आता वायगावमध्ये जायचं आहे मला. तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणलो होतो दुसरा पाझर तलाव, तर हा येतो. आणि इथून पुढं भरपूर साधारणतः अर्धा किलोमीटरचा येतो. आता मी दाखवतो तुम्हाला. भरपूर सुंदर आहे हा पांझर तलाव. आता भरलेला नाही आहे, पण जेव्हा भरतो ना तो पण असं रस्त्याच्या कड्यापर्यंत पाणी असतं, एकदम भारी वाटतो. हवा आहे गावजवळ आहे, तुम्हाला मंदिरात येताना रस्त्यामध्ये लागेल. आणि थोडा बारीक पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे मला कॅमेऱ्यासमोर थेंब येत आहे, त्याच्यामुळे थांबावं लागत होतं प्रत्येक वेळेस. तर आता मी चाललो समोर. पाऊस चालू आहे समोर, पण इथपर्यंत पाणी असतं, पण सध्या नाही आहे. कमी पाणी पावसामध्ये भरेल आता तो. आणि पाटाला जरी पाणी आलं ना आमच्याकडं तरी पण भरला जातो हा तलाव. तर आता मी पोहोचलेलो आहे नेवरगाव. नेवरगावच्या पुढे आलेलो आहे. पाऊस भरपूर होता, ओल्लं झालेलो आहे मी. आणि पण जाऊ दे, आता मंदिरात जाणारच आहे मी आणि नंतर मग घरी जाईल. तर थोडा कमी झालेला आहे पाऊस, म्हणून या झाडाखाली थांबलो होतो, कारण मला तिथं भरपूर ओल्ले केस अजून पण. तर समोर आहे ना नेऊरगाव आहे, म्हणजे हे नेऊरगाव आहे. आता हे विस्थापित झालेले, मागे जे दाखवलं ते नेवरगाव विस्थापित झालेलं आहे. त्याला नेऊरगाव पण म्हणता, नेवरगाव पण म्हणता. तर मेन जे होते ना ते नदीकाठी होते, पण पुरामुळं ते विस्थापित झालेले गाव साधारणतः 4-5 किलोमीटर दूर आलेले इथं. तर तिथं चाललेलं आहे आता. तिथं एक जुनं संकटेश्वर महादेव मंदिर आहे, एकदम भारी आहे. तुम्हाला दाखवतो मी. आणि अगदी गोदावरीच्या तीरावर बसलेलं आहे ते. गोदावरी नदी पण दाखवतो मी तुम्हाला. तर चला आता जाऊ पुढे. पाय धुतले मी आणि आता मंदिरात जातो. आणि ह्या मंदिरात शक्यतो कोणी जवळ राहत पण नाही. तर गेल्या गेल्या हे खंडोबाचं मंदिर लागतं, आपण त्याच्या मागे जाऊन दर्शन घेऊ. घेतलं मी दर्शन. आणि आता आहे ना मी तुळस दाखवतो तुम्हाला इथली, जिला पण एकदम दगडी खांब आहे. तर ही अशी साधारणतः तुळस आहे, पूर्ण दगडी खांब आहे, दगडी काम आहे याच्यावर. तर हे आहे मेन संकटेश्वर मंदिर आणि हे आहे रामेश्वर मंदिर इथलं. मी तुम्हाला हे दाखवत होता. हा छोटासा हा नंदी आहे. पूर्ण दगडातले आहे मंदिरं. आता याला कलर दिलेला आहे, मला नाही माहीत का बरं कलर दिलेला आहे, पण पूर्ण दगडातले मंदिर आहे.
आपण आहे ना संकटेश्वर मंदिरात जाऊ. संकटेश्वर मंदिरातला आहे ना नंदी महाराज एकदम मोठी मूर्ती बरं का. तिला नवीनच कलर दिलेला आहे असं वाटतंय, म्हणजे आत्ताच जस्ट. सो अशी मूर्ती आहे साधारणतः नंदी महाराजाची, भरपूर मोठी आहे, तुम्ही बघू शकता. आणि एकदम भारी आहे आणि पूर्ण दगडातली ही पण. आणि वरती पण पूर्ण दगडाचं आहे. आता याला कलर का दिलेला आहे हे मला नाही माहिती आहे, पण पूर्ण दगडातलं आहे हे. आणि याच्या समोर हे संकटेश्वर मंदिर आहे, जे की एकदम भारी आहे, एकदम पुरातन आहे. चला मध्ये जाऊ. असं आहे साधारणतः वरती. आवाज एकदम घुमतोय माझा सध्या. तर पिंडीची झिजणी हो म्हणून आहे ना वरतून पितळाचं बसवलेलं आहे त्याला, जेणेकरून पिंडीची झिजणी हो म्हणून, कारण भरपूर पुरातन मंदिर आहे. आणि हा घंटा फुटलेला आहे एका साईडने, त्याच्यामुळे आवाज व्यवस्थित नाही येते. इथं ह्या साईडने वाजवतो मी आता. तर हे असं मंदिर आहे, खाली पूर्ण दगडी आहे आणि वरती हे असं कलर वगैरे दिलेला आहे त्याला. आणि जेव्हा पैठणला पायी दिंडी जाते तेव्हा त्याचा रथ ह्या घेऊन जात आहे. तर एकंदरीत एकदम भारी मंदिर आहे, एकदम शांत आहे, तुम्ही ऐकू शकता. आणि इथं काही भग्नावस्थेतल्या मूर्त्या पण आहे. आता ही नंदी महाराजची मूर्ती आहे, जी खंडित झालेली किंवा भग्न आहे म्हणू शकता तुम्ही तिला. आणि किती मोठी बघा, दगडातलीची पूर्ण ही पण. आणि ही जी दिसते मागे ही आहे गोदावरी नदी. तर हे बाजूला गणपती मंदिर आहे, जे पण एकदम भारी आहे. काय सुंदर मूर्ती. आणि हे पण दगडातलं आहे पूर्ण. हे कोरीव काम बघा किती भारी आहे. आता ही कोजळी आलेली याच्यावर थोडीशी, कारण दिवे वगैरे लावता म्हणून. अशी एकदम भारी आहे मंदिर. जर तुम्ही ह्या मूर्त्या पण बघितल्या नाही, ह्या पण गणपतीच्याच आहे. हे बघा ही सोंड मूर्ती, हे बघा इथं पण हात दात अर्धा तुटलेला, इथे पण. तर ह्या गणपतीच्याच मूर्त्या आहेत इथं पण, छोट्या छोट्या. ही पण गणपतीचीच आहे. ही ब्रह्मदेवाची दिसती आहे. भरपूर सुंदर कोरीव काम केलेलं आहे याच्यावर. पहिला असं होता, पूर्ण वाळू वगैरे होती. आता तरी लोकांनी हे गट्टू वगैरे बसवलेली, तर जे की मग चांगलं वाटत नाही आहे, पण मग ठीक आहे. पहिलं हे असंच सुंदर होतं. आणि हा समोर ओटा आहे इथं एक. इथं कदाचित तुळशी वृंदावन असेल असं मला वाटतंय. हे बघा पूर्ण दगडाचा आहे आपण. तर असा आहे हा परिसर, जो की एकदम भारी आहे, एकदम शांत आहे. तुम्ही जर कधी आले तर अवश्य भेटता. असा आहे, खूप म्हणजे खूप भारी आहे. आणि शांतता बघा तुम्ही, किती शांतता. इथं कशाचाच आवाज येत नाही आहे. ऐन वेळेस भरपूर गर्दी असती, म्हणजे श्रावणामध्ये इथं भरपूर गर्दी असती या मंदिरामध्ये. पूर्ण परिसर गाजबाजलेला असतो, इथं सप्ताह पण असतो. पण अशा वेळेस जर तुम्ही आले तर इथं गर्दी वगैरे बिलकुल नसती, शांतता एकदम. आता मंदिरामध्ये मी सध्या एकटोच आहे. आणि इथं साईडला पुलाचं काम चालू आहे, तर तिथे एक सिक्युरिटी गार्ड आहे, ते पण त्याच्यासाठी, त्या
पुलाचं जे काम चालू आहे त्याच्यासाठी आहे, कारण लोखंड वगैरे भरपूर पडलेले आहे तिथं म्हणून. पण अदरवाईज एकदम शांतता आहे या मंदिरामध्ये. त्या साईडचं जे आहे ते रामेश्वर मंदिर आहे, हे मेन संकटेश्वर मंदिर आहे. त्याच्यानंतर ही अनंत महाराजांची समाधी, इथले महाराज होते एक, हे बापट महाराजांची समाधी आहे. ते गणपती मंदिर आहे, मी तुम्हाला ते दाखवलं. आणि एक साईडला नवीन बनलेलं आहे, आता हे पण जुनंच असेल मला इतकं माहीत नाही. हे आहे मुंबादेवी मंदिर, जे दिसतं येतं तुम्हाला ते मुंबादेवी मंदिर आहे. आणि हे आपल्या सरकारने बनवलेल्या अशा खोल्या आहे, या काहीतरी टाईमपासमध्ये बनवून दिलेल्या. हे असे सभा मंडप आहे त्या साईडनी आहे, तुम्हाला ते पण दाखवतो मी. हे चांगलं बनवलं, हे चांगले बनवून दिलेले आहे. पण मग हे असे काहीतरी फालतूपणामध्ये खोल्या बनवून दिलेल्या आहे, ज्या बिलकुल चांगल्या नाही दिसत. इतकं भारी मंदिर आहे हे दगडामधलं, आणि इथे असे काहीतरी बनवून देत आहे. मोठं वडाचं झाड आहे एकदम इथं परिसरामध्ये. आणि हे बघा, हे असे सभा मंडप बनवून दिलेले सरकारने, जे बिलकुल चांगले दिसत पण नाही. इतकं भारी मंदिर आहे पुरातन, आणि त्याच्या शेजारी हे सिमेंटाचं बांधून दिलेलं आहे, जे की बिलकुल चांगलं दिसत नाही. तर हा जो कळस आहे ना, हा विटा चुनखडी वगैरे याच्यामध्येच बनवलेला आहे. आणि त्याच्या साईडला किय वगैरे काढलेले, जी वरती पण आहे, जर तुम्ही बघितले इथं पण आहे ते. असं मंदिर आहे पुरातन, एकदम भारी आहे यार. अवश्य भेट द्या, मी असं सांगेल तुम्हाला. आणि आमच्याकडे अशी आख्यायिका आहे याच्याबद्दल, की हे जे लिंबाचं झाड आहे याच्या खालून श्रीराम गेले होते, जेव्हा हरण मारायला आले होते तेव्हा. घरी जातो, माझ्या मामाचं गाव पण इथं आहे, तर मामाची इथं जातो, चहा वगैरे घेतो आणि मग घरी जातो. कपडे बदलायचे, ओल्लो झालेलो आहे मी बऱ्यापैकी, आणि आता पाऊस थांबलेला आहे. तर कसं वाटलं तुम्हाला हे मंदिर, मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर तुम्हाला जर अशा प्रकारचे जर व्लॉग बघायचे असतील ना, तर मी काय करतो ना, जर मला ह्या व्लॉगला जर चांगला रिस्पॉन्स भेटला, किंवा एनिवेज नाही भेटला ना, तरी पण मी काय करतो ना, आमच्या परिसरातील जे जुने पुरातन मंदिर आहे त्यांचे व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येतो मी. कारण माझा मेन मोटो जो आहे ना तोच आहे, कारण आमच्या साईडचं माहीत व्हायला पाहिजे, तर हेच मला दाखवायचं आहे. तर मी तुम्हाला आता आमच्या परिसरातील जे चांगले चांगले मंदिर आहे, जे पुरातन मंदिर आहे, ते नक्की तुम्हाला घेऊन येतो दाखवायला, किंवा काही फिरण्यासारखं असेल तर ते पण घेऊन येतो. आता हे पण जवळचं आहे, मी तुम्हाला हे डिटेल्समध्ये सांगतो व्हिडिओच्या एंडला, की कसं यायचं या मंदिराला गुगल मॅपवरतून. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय. मला इथं काहीतरी वेगळं फुल दिसलंय, कृष्ण कमळचाच प्रकार आहे हा, पण थोडंसं वेगळं आहे. काय सुंदर फुल आहे, मंदिराच्या बाहेरच दिसलं होतं. खेचर आहे का रे हा, का घोडा आहे? खेचरवाणी दिसतो रे. तर ही समोर गोदावरी नदी आहे, आणि हे असे जुने वाडे जे विस्थापित झालेले आता दुसऱ्या गावामध्ये. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना मी मंदिराची गुगल मॅपची लिंक ॲड करतो, जेणेकरून की तुम्हाला इझिली सर्च करता येईल हे मंदिर.